मागील लेसनमध्ये आपण DC जनरेटर म्हणजे काय याची माहिती बघितलेली आहे. त्याचप्रमाणे DC जनरेटरचं तत्त्व, व्याख्या, तत्त्व आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम यावरून मोटरची फिरण्याची दिशा कशा प्रकारे असते याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आज आपला पाठ असणार आहे DC मोटरचे प्रकार. DC मोटरचे किती प्रकार आहेत हे आपलं असणार आहे. आपण मागील पाठामध्ये चर्चा केलीच होती की DC मोटर आणि DC जनरेटर यांची रचनेमध्ये काहीच फरक नसतो. दोन्हींची रचना सारखीच असते. सगळे पार्ट सारखे असतात. फक्त कार्यपद्धतीमध्ये थोडा फरक असतो. म्हणजे जनरेटरकडून विद्युत आपण घेतो, मोटरला काय करतो, वीज सप्लाय DC सप्लाय सोडतो मोटरमध्ये, मोटर फिरू लागेल. हे आपण बघितलेले माहिती. आता आजच्या पाठामध्ये असणार आहे की ही जी फील्ड वाइंडिंग इथे दाखवली, फील्ड वाइंडिंग याला म्हणतात हे, आणि याचं कनेक्शन असं केलेलं आहे. तर फील्ड वाइंडिंगचं कनेक्शन आर्मेचर वाइंडिंगचे करण्याच्या प्रकारावरून DC मोटरचे 3 प्रकार पडतात. जसे DC जनरेटर सेल्फ एक्सायटरचे प्रकार होते, सिरीज जनरेटर, शंट जनरेटर आणि कंपाऊंड जनरेटर, अगदी तसेच प्रकार या ठिकाणी DC मोटरचे प्रकार पडतात. काय की DC शंट, DC सिरीज मोटर आणि DC कंपाऊंड मोटर. अर्थात कंपाऊंड मोटरचे पण लॉंग शंट, शॉर्ट शंट, क्युम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल हे जनरेटर सारखे प्रकारच असतात. तर अशा हे फील्ड वाइंडिंगचं कनेक्शन आता कसं करणार आपण, याच्यावरून हे जे 3 प्रकार पडत आहेत याची माहिती आपण घेऊया. बघा इथं 3 मोटरचे कनेक्शन दाखवलेले आहेत. पहिले DC शंट मोटर. या ठिकाणी हे आर्मेचर आहे. या आर्मेचरचे ब्रश आहेत A1 A2 आणि ही फील्ड वाइंडिंग आहे, शंट फील्ड वाइंडिंग. त्याचे F1 F2 किंवा SH1 SH2 अशी तिला नावं दिली जातात टोकांना, वाइंडिंगच्या टोकांना. आर्मेचरच्या पॅरललमध्ये ही वाइंडिंग जोडलेली असल्यामुळं पॅरलल वाइंडिंगला शंट हा शब्द आहे आणि म्हणून शंट फील्ड वाइंडिंग म्हणून याला DC शंट मोटर म्हणतात. इथं DC सप्लाय दाखवलेला आपण इथे. या ठिकाणी सप्लाय पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जातो असा. या ठिकाणी आर्मेचरमध्ये एक करंट जाईल आणि इकडे एक जाईल शंट फील्ड वाइंडिंगमध्ये. इकडून हा जर I असेल तर इकडं शेवटी I येणार. इथून वाहणाऱ्या करंटला आपण आर्मेचर करंट IA म्हणणार. याला आपण IF किंवा ISH असं म्हणू शकतो, शंट फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा करंट. या ठिकाणी सिरीज मोटरमध्ये तसंच आहे. हे आर्मेचर आहे, हे A1 A2 ब्रश आहेत आणि सिरीज वाइंडिंग जोडलेली आहेत. हा DC सप्लाय आहे. इकडून करंट जाईल असा सिरीज वाइंडिंगमधून जाईल, तसंच तो आर्मेचरमध्ये जाईल आणि इकडे सप्लायला सर्किट पूर्ण करेल. तर सिरीज वाइंडिंग ही आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली असल्यामुळं याला DC सिरीज मोटर असं म्हणतात. आणि DC सिरीज मोटर नेहमी लोडला जोडून ठेवलेली असते. लोडला जोडल्याशिवाय ती चालू करत नाहीत, कारण त्याचं जी फिरण्याचा वेग आहे, टॉर्क आहे, प्रचंड असतो आणि म्हणून लोडला जोडलेली असते. लोड न जोडता जर जोडली तर ती प्रचंड वेगाने फिरून वाइंडिंग जळून जाईल किंवा प्रॉब्लेम होईल, म्हणून त्याला लोडला जोडलं जातं. DC सिरीज मोटर आहे. त्यानंतर हे DC कंपाऊंड मोटर. इथे आपण बघू शकतो कंपाऊंड मोटरमध्ये 3 वाइंडिंग असतात, आर्मेचर वाइंडिंग, सिरीज वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग, शंट फील्ड वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग, सिरीज वाइंडिंग, शंट फील्ड वाइंडिंग, शंट वाइंडिंग पॅरलमध्ये आणि सिरीजमध्ये आहे. कंपाऊंड म्हणजे एकत्रीकरण आहे. शंट आणि सिरीजचं एकत्रीकरण या ठिकाणी आपल्याला दिसते. सिरीज पण वाइंडिंग आहे आणि शंट पण आहे, म्हणून याला कंपाऊंड मोटर असं म्हणतात. या ठिकाणी DC सप्लाय आहे. करंट असं जाईल, एक आर्मेचरमध्ये जाईल, एक शंट फील्डमध्ये जाईल. इकडून असा या ठिकाणी आपला मार्ग पूर्ण होईल. इकडं आपण सप्लाय व्होल्टेज दिलेलं आहे, टर्मिनल व्होल्टेज, त्याला V म्हणणार आपण. प्रत्येक ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज V आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की सप्लाय व्होल्टेज जे दिलेलं आहे तोच करंट आपला, तेच व्होल्टेज या ठिकाणी मिळते सगळ्यांना. आणि आर्मेचर फिरणार आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार. करंट हा आर्मेचरमध्ये पण जाईल आणि फील्ड वाइंडिंगमध्ये पण गेल्यानंतर, फील्ड वाइंडिंगचे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा करंट वाहून देणारा आर्मेचर वाइंडिंग ठेवतो आपण आणि याला प्रेरणा निर्माण होते, तो फिरू लागतो.
ही त्याची कार्यपद्धती आहे. प्रत्येक मोटरचं तसंच आहे. तर हा आर्मेचर फील्ड वाइंडिंगच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरू लागल्यानंतर अजून एक क्रिया घडते आणि आर्मेचर फिरू लागल्यानंतर आर्मेचरच्या वाइंडिंगमध्ये अजून एक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो. जसं जनरेटरचं व्याख्या आपण पाहिली होती की जनरेटरला चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवलं असता त्या जनरेटरमध्ये EMF निर्माण होतो. तर अशाच प्रकारे की सप्लाय व्होल्टेज आपण दिलेलं आहे, एक करंट याच्यातून वाहतोय आणि त्याच्यामुळे आर्मेचर फिरू लागतो. परंतु आर्मेचर फिरू लागल्यानंतरही त्या आर्मेचरमध्येही एक जो EMF निर्माण होतो त्याला म्हणतात बॅक EMF. कारण त्याची जी बॅक EMFची दिशा आहे ती सप्लाय व्होल्टेजच्या विरुद्ध असते आणि त्या बॅक EMFला EB म्हणतात. बॅक EMF EB अक्षराने दाखवतो आपण. आणि हे जे सप्लाय व्होल्टेज जे V अक्षराने, हे बॅक EMF सुद्धा व्होल्टेजमध्येच मोजतात, व्होल्टमध्येच मोजतात आणि सप्लाय व्होल्टेजसुद्धा व्होल्टमध्येच मोजतात. मग काय होतं की करंट आर्मेचरमधून गेल्यानंतर आर्मेचर वाइंडिंगचा एक रेजिस्टन्स आहे आणि याच्यामध्ये IaRa ड्रॉप होतो. IaRa ड्रॉप, त्याला आर्मेचर ड्रॉप म्हणतात, त्याला आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. बरोबर, आर्मेचर करंट IA आणि आर्मेचरचा रेजिस्टन्स RA यांच्या गुणाकारा एवढा व्होल्टेज ड्रॉप या ठिकाणी होतो. व्होल्टेज ड्रॉप असतात तो सुद्धा व्होल्ट आपण म्हणणार. आणि म्हणून काय होतं की या EBची किंमत आपल्याला माहिती करून घ्यायसाठी EB बरोबर V - IaRa. IA म्हणजे आर्मेचर वाइंडिंगमधला करंट आणि RA म्हणजे आर्मेचरचा रेजिस्टन्स, याचा व्होल्टेज ड्रॉप. EB बरोबर V - IaRa. तर बॅक EMF आहे. लेन्झच्या नियमाप्रमाणे आपल्याला माहिती आहे की ज्या क्रियेमुळं हा बॅक EMF निर्माण झालेला आहे त्याच क्रियेला विरोध करतो. सप्लाय व्होल्टेज दिलेलं आहे त्याच्यामुळं हे जे बॅक EMF निर्माण झालं आहे तो सप्लाय व्होल्टेजलाच विरोध करतो, असं आहे. म्हणून बॅक EMF निर्माण होण्याची क्रिया या ठिकाणी होतं आणि त्याची किंमत V वजा IaRa याने आपण शोधून काढतो. व्होल्ट प्रत्येक ठिकाणी होणार या ठिकाणी. मग हे पाहतो आपण इकडे, हा जर IA असेल किंवा V असेल, Vची दिशा जर अशी असेल खाली, तर EBची दिशा वरती असते विरुद्ध, बॅक EMFची दिशा विरुद्ध राहणार. या ठिकाणी असंच होणार आहे. विरुद्ध दिशा, एकमेकांना विरोध करतात. DC मोटरची फिरण्याची दिशा बदलविणे. तर DC मोटरची फिरण्याची दिशा जर बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं की शंट मोटर जे आहे या ठिकाणी फील्ड वाइंडिंगची किंवा आर्मेचर वाइंडिंगची यापैकी एका वाइंडिंगची टोकं बदलावी लागतात आपल्याला. मग या दोन्हीपैकी एका वाइंडिंगमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलली असता मोटरची फिरण्याची दिशा बदलते. आणि आपण जर सप्लाय व्होल्टेज जर टर्मिनल जर बदललं तर त्यामुळं काही DC मोटरची फिरण्याची दिशा बदलत नाही, कारण यांचे टोकं हे समानच जोडलेले असतात त्याच्यामुळं करंट समानच वाहतो, फिरण्याची दिशा बदलत नाही. परंतु दोन्हीपैकी एका वाइंडिंगची टोकं आपण बदलायची आणि त्यामुळं काय होईल की फिरण्याची दिशा बदलेली. तसं आता याचे आपल्याला बदलायचे. आता हे वेग जर ठराविक आहे, अँटी क्लॉकवाईज असेल तर इथं हे जे F1मधून जो करंट चाललेला आहे तो आपण F2मधून पाठवायचा. जसा असा जाईल तो F2मधून. आणि F1मधून जो करंट वाहतो आहे तो तर अशा प्रकारे फील्ड वाइंडिंगमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलली तर काय होईल की DC मोटरचा वेग बदलेल, फिरण्याची दिशा बदलेल, असं आहे. किंवा आर्मेचरची टोकं बदलायची असेल तर मग आपल्याला या ठिकाणी A2चं टोक आणि इथे A1 करावं लागेल आणि इथं सेम ठेवायला लागेल. आता हे कंपाऊंड मोटरची जर फिरण्याची दिशा आपल्याला बदलायची असेल तर या ठिकाणी काय करावं लागतं, जर फील्ड वाइंडिंगची जर दिशा बदलली आपण नुसतीच शंटमधून वाहणाऱ्या, तर या दोन वाइंडिंगमधून वाहणाऱ्या करंटची दिशा जर वेगळी झाली
तर त्याला डिफरेन्शियल कंपाऊंड आपण म्हणू. आणि त्याच्यामुळं काय होईल की मोटरवरच्या लोडवरती आणि याच्यावरती परिणाम होईल. चुंबकीय रेषा, मुख्य चुंबकीय रेषा ह्या कमी निर्माण होईल. चुंबकीय रेषावर परिणाम झाल्यामुळं की आणखी सगळ्याच गोष्टीवरती परिणाम होईल. आणि म्हणून की फक्त फील्ड वाइंडिंगची टोकं बदलून आपल्याला काही त्याचा योग्यरित्या फिरण्याची दिशा बदलता येत नाही. म्हणून कंपाऊंड मोटरच्या बाबतीत काय केलं जातं की आर्मेचरची टोकं बदलायची. आर्मेचरची टोकं बदलल्यानंतर मग आपण काय करणार की फिरण्याची दिशा आपल्याला बदलवता येते. तसं हे आपण A2 मधून पाठवणार इकडं. हे A2 मधून नेणार आणि सप्लाय जे आहे हे असं करणार. आलेला करंट असा जाईल, असा वरती जाईल आर्मेचरमध्ये, वरून खाली इथे येईल आणि इकडे सप्लायकडे जाईल. आर्मेचरची टोकं बदलणं हे योग्य असतं कंपाऊंड मोटरमध्ये. आणि आर्मेचरची टोकांची आर्मेचरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा बदलून, म्हणजे टोकं हे बदलून मोटरची फिरण्याची दिशा आपल्याला बदलता येते. बघा, सप्लाय व्होल्टेज व्ही, बॅक EMF, फील्ड फ्लक्स, वेग, पोल आणि आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप यामधील संबंध. तर काय संबंध आहे याच्यामध्ये हे आपल्याला दाखवते. याचं सूत्र आहे EB बरोबर φZNP/60A. EB म्हणजे बॅक EMF, फाय म्हणजे काय आहे, फ्लक्स पर पोल, प्रत्येक पोलमधील फ्लक्स. फील्ड वाइंडिंगच्या चुंबकीय रेषा ज्या असतात त्यांना एकूण फ्लक्स म्हणतात. तर ते फ्लक्स वेबरमध्ये मोजतात. झेड म्हणजे आर्मेचर कंडक्टरची एकूण संख्या, आर्मेचरवरती जी वाइंडिंग केलेली आहे आणि ते जे कंडक्टर आहे त्यांची संख्या. तशी कशी असतात, आर्मेचरवरती गोल आर्मेचर असतो, त्याच्यावरती गाळे असतात, स्लॉट्स असतात. तर स्लॉटची संख्या आणि कंडक्टरची संख्या प्रत्येक स्लॉटमध्ये जी कॉईल आहे त्या कॉईलचे एकूण तारा किती कंडक्टर आहे, त्या स्लॉटमधील कंडक्टरची संख्या गुणिले एकूण स्लॉटची संख्या बरोबर आर्मेचर कंडक्टरची एकूण संख्या. पी म्हणजे पोल, एकूण पोल किती आहेत, 2 पोलची मोटर आहे, 4 पोलची आहे, तर ते पोलची संख्या. ये आर्मेचरमधील करंट वाहण्याचे समांतर मार्ग. आर्मेचरमध्ये करंट वाहण्याचे समांतर मार्ग 2 प्रकारची वाइंडिंग असते. एक वेव्ह वाइंडिंग, तर वेव्ह वाइंडिंगमध्ये करंट वाहण्याचे समांतर मार्ग 2 असतात. आणि लॅप वाइंडिंगमध्ये जेवढे पोल असतील तेवढे करंट वाहण्याचे समांतर मार्ग असतात. आणि बॅक EMF B. तर या सूत्रावरून आपल्याला समजतं तर काय संबंध आहे यांचा, EB बरोबर φZNP. तर हे आपण बघूया. A. आता जर लॅप वाइंडिंग जर असेल, तर काय आहे, ए बरोबर काय आहे, P आहे. काय येईल इथे, φZNP/60P असं येईल. ए म्हणजेच P, Pला P जाईल, बरोबर खाली काय राहील, φZN/60 बरोबर EB. ही बॅक EMFचं राहील जर लॅप वाइंडिंग असेल. वेव्ह वाइंडिंग असेल तर काय होईल, वेव्ह वाइंडिंग असेल तर EB बरोबर 60A. तर याचं कसं येईल, एची किंमत किती आहे, ए बरोबर 2 आहे आणि म्हणून काय येईल, म्हणले 2 म्हणजे 120 आणि म्हणून काय येईल, φZNP/120 बरोबर EB. हे असं सूत्र होईल. हे होईल वेव्ह वाइंडिंगसाठी, हे लॅपसाठी, आणि हे वेव्ह वाइंडिंगसाठी होईल, वेव्ह वाइंडिंगसाठी. मग यामध्ये आपण या सूत्रावरून आपण समजू शकतो की आता काय काय संबंध आहे याचा, EB, फ्लक्सचा, झेडचा, एनचा, P. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की झेड म्हणजे कंडक्टर जे आहेत हे फिक्स असतात, हे काय बदलणारा घटक नाही. त्याचप्रमाणे पोलची संख्या जी आहे ही पण फिक्स आहे, बाकी सर्व बदलणारे घटक आहेत. आणि म्हणून काय होईल, ते काय येईल पुढे, हे कॉन्स्टंट आहेत झेड आणि P. मग ZP = कॉन्स्टंट K. हे 60 पण कॉन्स्टंटच आहे.
एक प्रकारे 60A. मग यावरून काय होईल की ई बी बरोबर काय राहील खाली, ई बी बरोबर फाय एन असं राहील. फाय एन, फाय म्हणजे चुंबकीय रेषा, एन म्हणजे वेग. एन इथं लिहायचं राहिलं आहे मला. एन बरोबर वेग, आर्मेचरचा वेग किंवा कंडक्टरचा वेग. आर्मेचरचा फिरण्याचा वेग RPM मध्ये आहे. बॅक EMF, चुंबकीय क्षेत्र, रेषा, फ्लक्स आणि एक EB. म्हणजे बॅक EMF हे कसं असं आहे, वेग आणि चुंबकीय क्षेत्राच्या समप्रमाणात आहे असा अर्थ होईल. मग एन जर काढला आपण तर काय होईल, हे EB हे फाय इकडं जाईल. EB आपण फाय बरोबर एन, म्हणजेच काय होईल, एन बरोबर EB अपॉन फाय हे सूत्र तयार होईल. एन म्हणजे वेग, हे बॅक EMF आणि फ्लक्स वेबरमध्ये. म्हणजे जो DC मोटरचा वेग जो आहे बॅक EMFच्या समप्रमाणात आहे, बॅक EMFच्या समप्रमाणात, आणि चुंबकीय क्षेत्राच्या व्यस्त प्रमाणात आहे. चुंबकीय क्षेत्र जर कमी झालं तर काय होतं, वेग वाढतो, असं होतं त्याचं. तर हे नवीन सूत्र तयार होतं आहे. म्हणजे अशा प्रकारे काय आहे की या सूत्रावरून आपल्याला समजते की यांचा काय संबंध आहे. चुंबकीय रेषा, कंडक्टर, त्यानंतर वेग, पोलची संख्या आणि करंट वाहण्याचे समांतर मार्ग, याची जे एकमेकाशी संबंध आहे या सूत्रावरून आपल्याला माहिती करता येतो. तर ही माहिती आपण पाहिलेली आज. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये आपण DC मोटरचे प्रकार जे असतात की शंट मोटर, सिरीज मोटर आणि कंपाऊंड मोटर हे प्रकार बघितले. त्यानंतर त्यांची फिरण्याची दिशा कशी बदलायची आपण हे बघितले. आणि त्यानंतर आपण पाहिलं बॅक EMF म्हणजे काय, बॅक EMFची माहिती पाहिली. आणि त्याचप्रमाणे सप्लाय व्होल्टेज V आणि ह्या सूत्रावरून एकमेकाशी काय संबंध आहे हे आपल्याला माहिती झालेलं आहे. तर अशा प्रकारे यानंतर DC मोटरचे आपले लेसन येणारच आहेत. तर आजचा लेसन जर आवडला असेल तर लेसनला, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.